नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण पॉलिटीमधला एक महत्त्वाचा विषय बघणार आहे आणि तो म्हणजे मुख्यमंत्री। कारण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हे दोन्ही पदांचा अभ्यास करताना कंपेअर करत अभ्यास करायचा असतो, पण आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅक्झिमम माहिती ही मुख्यमंत्री या पदाची जाणून घेणार आहे आणि खरं तर ही सगळी माहिती आपण ॲप्लाय सुद्धा करणार आहे। म्हणजे या माहितीच्या आधारावरती आपल्याला प्रश्न सुटतात का हे पण बघणार, आयोगाने कसे प्रश्न विचारले होते याचा सुद्धा अंदाज आपल्याला या लेक्चरमधून येणार आहे। त्यामुळे लेक्चर हे व्यवस्थितपणे बघा। डायरेक्टली मुद्द्याकडे येतोय मी। मुख्यमंत्री या पदाविषयीच्या डायरेक्ट तरतुदी घटनेमध्ये नाही आहेत। म्हणजे डायरेक्ट म्हणजे कशा की मुख्यमंत्री हे पद कोणत्या व्यक्तीला द्यायचं आहे, त्याच्या वयोमर्यादा काय असल्या पाहिजेत। जसं इतर जे पदं आहेत आपल्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया असेल किंवा चीफ इलेक्शन कमिशनर किंवा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये न्यायाधीशांच्या नियुक्ती यांच्या संदर्भात सगळ्या तरतुदी वयाच्या अटी वगैरे दिलेल्या आहे। पण अशा डायरेक्ट तरतुदी ह्या मुख्यमंत्री पदाच्या नाही आहेत की मुख्यमंत्र्यांचं वय 30पेक्षा जास्त पाहिजे किंवा 70पेक्षा जास्त नको, असं काही कुठंच मेन्शन केलेलं नाही आहे। राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड आणि नियुक्तीसाठी विशेष अशा काही कार्यपद्धतीसुद्धा दिलेल्या नाही आहेत। म्हणजे एक्झॅक्ट कसं तर मुख्यमंत्री हे पद निवडताना आपण काही कुठली समिती गठीत करतो का की असे 5 जणांची समिती आहे, मग ते 5 जणांपैकी 2-3 जण शिफारशी देतील, मग त्यांच्यावरती विचार केला जाईल, मग ते समिती त्यांचा अहवाल सादर करतील, अशी काही भानगड आहे का? तर नाही। त्यामुळं आपल्या राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड आणि नियुक्तीसाठी कोणतीच विशिष्ट पद्धत नाही आहे, हे तर एकदम खरं आहे। राज्यघटनेत कलम 163 आणि कलम 164 दिलेलं आहे, ज्यांमध्ये मुख्यमंत्र्यासंदर्भाच्या काही तरतुदी दिल्यात। त्या कशा तर अकॉर्डिंग टू आर्टिकल 163। आता हे वर्ड आपले मिसप्लेस होऊ नये, चुकू नये, त्याच्यासाठी मी हा इंग्लिश वर्ड आर्टिकल रिलेटेड डायरेक्टली घेतलेले आहेत। लगेच त्याचा बाऊ करू नका, तेवढं थोडंफार इंग्लिश यायलाच पाहिजे आणि जरी डिफिकल्ट वाटलं समजायला तरी मी त्याला सोप्या भाषेत सांगणार आहे। According to Article 163(1) of the Constitution, there shall be a cabinet heading by the Chief Minister to assist and advise the governor in the execution of his functions. याचा अर्थ काय होतो माहिती का? आपल्या घटनेच्या कलम 163(1) मध्ये अशी तरतूद दिली आहे की राज्यपालांना कार्य करण्यात मदत करण्यासाठी, ॲडवाईस देण्यासाठी म्हणजे सल्ला देण्यासाठी एक कॅबिनेट असणार, म्हणजे एक मंत्रिमंडळ असणार आहे, ज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर असतील। ओके, हे घटनेमध्ये 163(1) मध्ये दिलं आहे। असंच आर्टिकल 164(1) आहे, ज्यामध्ये द चीफ मिनिस्टर शॅल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर अँड अदर मिनिस्टर शॅल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर ऑन द ॲडवाईज ऑफ चीफ मिनिस्टर असं दिलं आहे। याचा अर्थ काय की गव्हर्नरकडून म्हणजे राज्यपालांकडून चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली जाईल आणि इतर जे मंत्री आहेत त्यांची नियुक्तीसुद्धा गव्हर्नरच करतील, पण त्याच्यासाठी सल्ला हा मुख्यमंत्र्यांनी दिला जाईल किंवा मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याचा विचार करून गव्हर्नर म्हणजे राज्यपाल हे मंत्र्यांची नियुक्ती करतील। हे कलम 164(1) मध्ये दिलं आहे। ओके, हेच महत्त्वाच्या घटनेतल्या तरतुदी समजून घ्यायच्या होत्या, ज्या आपण इथं अगदी व्यवस्थितपणे बघितल्यात। आता थोडंसं डिटेलमध्ये जाऊ, म्हणजे रीड बिटवीन द लाईन्स असतं ना, ते काय दिलं आहे तर मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीविषयी संसदीय शासन पद्धतीच्या परंपरेनुसार राज्यपालांना राज्य विधानसभेमध्ये जो बहुमत मिळालेला पक्ष आहे आणि त्या पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत तर त्यांची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करावी लागते, हे परंपरेनुसार आहे। ओके, विधानसभेत कोणत्याही पक्षाला जर स्पष्ट बहुमत नसेल तर राज्यपाल मुख्यमंत्र्यांची निवड आणि नियुक्ती करताना स्वतःच्या किंवा आपल्या वैयक्तिक विवेकाचा वापर करू शकतात। याचं उदाहरण मी तुम्हाला सांगणारच आहे। राज्यघटनेनुसार मुख्यमंत्री राज्य विधिमंडळांच्या दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू शकतो। ओके, आता या सगळ्या विधानांना आपण थोडंसं डिकोड करू। याचा अर्थ काय होतोय लास्ट विधानाचा
की आपल्या राज्यांमध्ये आपल्या देशामध्ये बरेचसे असे राज्य आहेत की जिथं दोन्ही सभागृह आहेत. दोन्ही सभागृह म्हणजे कोणते? एक म्हणजे विधान परिषद, दुसरी असती विधानसभा. विधानसभा म्हणजे कनिष्ठ सभागृह आणि विधान परिषद म्हणजे वरिष्ठ सभागृह. ओके, तर विधान परिषदा आणि विधानसभा असलेले बरेचसे राज्य आहेत. मग त्या राज्यांमध्ये मग मुख्यमंत्री कोणत्या विधिमंडळातला असावा असा प्रश्न पडेल ना. तो विधानसभेतून घ्यायचा आहे का विधान परिषदेमधून? तर मुख्यमंत्री हा दोन्हीपैकी कोणत्याही मंडळाचा सदस्य असावा अशी तरतूद आहे. मग आता जो सदस्य नाही त्याला आपण मुख्यमंत्री बनवू शकतो का? म्हणजे सदस्य म्हणजे आपण इन शॉर्ट त्याला आमदार असं नाव देऊ. एखादा व्यक्ती आमदार नाही आहे आणि त्याला मुख्यमंत्री बनवता येतं का? तर हो, घटनेमध्ये तशी पण तरतूद आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जो आमदार नाही आहे, जो कुठल्याच निवडणुका जिंकला नाही आहे अजून, त्याला सुद्धा आपण मुख्यमंत्री बनवू शकतो. फक्त पुढं जाऊन अशी अट आहे की तो व्यक्ती पुढच्या 6 महिन्यांच्या आत कोणत्या तरी मंडळाचा, विधिमंडळाचा सदस्य बनावा. म्हणजे जर राज्यामध्ये सभा असेल, फक्त विधानसभाच असेल तर विधानसभेचा तो सदस्य बनला पाहिजे 6 महिन्यांच्या आत. किंवा जर एक असे राज्य म्हणजे महाराष्ट्राचंच बघा तर विधानसभा पण आहे, विधान परिषद पण आहे, तर दोन्हीपैकी कुठल्याही सभागृहाचा तो सदस्य बनला पाहिजे पुढच्या 6 महिन्यांमध्ये. ओके, हे 6 महिन्यांची अट जी आहे ना तर ती मॅक्झिमम आहे. म्हणजे जर राज्यपालांनी ठरवलं की बाबा तू तुझं सदस्यत्व पुढच्या 20 दिवसांमध्ये आणून दाखव, तर तसं त्याला करावं लागू शकतं. पण मॅक्झिमम राज्यपाल संधी किती देऊ शकतात? तर येत्या 6 महिन्यांपर्यंत. 7व्या महिन्यापर्यंत संधी देता येणार नाहीये. ठीक आहे, हे जे संधी देण्याची जी तरतूद आहे ना तर ही स्वतः राज्यपाल ठरवतात की याला किती दिवसांचा टाइम द्यायचा आहे, तर त्यानुसार त्या व्यक्तीला सदस्यत्व प्रूव्ह करावं लागतं. ठीक आहे, आता विधानसभेत कोणत्याही पक्षाला जर स्पष्ट बहुमत नसेल तर काय? मग आपण इथं उदाहरण घेऊयात. फॉर एक्झाम्पल A, B आणि C असे 3 पक्ष आहेत. ए पक्षाला एक समजा फॉर एक्झाम्पल राज्यामध्ये ना 50 जागा आहेत. ठीक आहे, ए पक्षाला एकूण 20 जागा मिळाल्या, बी पक्षाला मिळाल्या लेट्स से 13 जागा मिळाल्या आणि सी जो पक्ष आहे ना तर त्याला लेट्स से 17 जागा मिळाल्या, म्हणजे टोटल 50 झाल्या. मग आता याच्यामध्ये बहुमत कुणाला आहे बरं? तुम्हाला दिसतंय एला बहुमत आहे, ए या पक्षाला बहुमत आहे. मग राज्यपालांकडे एक संधी असते किंवा राज्यपाल एक कॉल घेतात की आत्तापर्यंत संसदीय शासन पद्धतीची अशी परंपरा आहे की ज्या पक्षाला बहुमत आहे त्या व्यक्तीच्या, त्या पक्षाच्या नेत्याला आपण मुख्यमंत्री पदावरती नियुक्त करू. मग त्याला एक संधी देतात, अरे बाबा तुमच्यातला एकाला मुख्यमंत्री बनवा असं राज्यपाल सांगतात. मग ए जो पॉलिटिकल पार्टी आहे ना त्यांना मॅक्झिमम सीट आहेत, मग त्यांचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. पण इथं हा प्रश्न ह्या 3 पक्षांमधल्या सगळ्यात जास्त जागांचा आहे, तो आहे 20. पण जर राज्याचे बहुमत सिद्ध करण्यासाठी आपल्याला 25 पेक्षा जास्त पाहिजेत ना, कारण एकूण राज्यात जागा किती आहेत? 50. म्हणजे 25 पेक्षा जास्त 26 जागा पाहिजेत ना कमीत कमी बहुमत सिद्ध करायला. तर हो, मग आता बहुमत तिघांकडे पण नाहीये. मग काय? मग एकडे जास्त जागा आहेत म्हणून राज्यपालांनी एचा मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतलाय किंवा त्याला संधी दिली आहे. पण बी आणि सी या पक्षांनी जर युती केली तर मग टोटल जागा किती होतील दोघांकडे मिळून? 30 जागा होत आहेत ना, 17 अधिक 13. तर त्याच्यामुळं या बी आणि सी मधल्या कुठल्या तरी नेत्याला मुख्यमंत्री बनता येऊ शकतं. ओके, म्हणजे जर कुठल्याच पक्षाकडं जर बहुमत नसेल तर राज्यपाल स्वतःचं डोकं वापरतील, सदसद विवेक बुद्धी वापरतील किंवा वैयक्तिक विवेकाचा वापर करतील आणि ठरवतील की हां मी कुठल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री बनवेल. ठीक आहे, ही तरतूद लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची तरतूद आहे, ही तुम्हाला समजायलाच पाहिजे. ओके, आता मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा कसा असतो हे थोडक्यात जाणून घ्या. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये शपथ किंवा प्रतिज्ञाचे स्वरूप दिलेले, नमूद केलेले, म्हणजे एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे जो आपल्या राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये आहे. हे पण लक्षात ठेवायचं, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येईल. शपथ किंवा प्रतिज्ञा संदर्भाच्या तरतुदी राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये आहेत? तर 3ऱ्या. सामान्यतः राज्यपालांद्वारे दिली जाणारी शपथ ही पदाची कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याची औपचारिक प्रतिज्ञा आहे. ठीक आहे, म्हणजे राज्यपालांकडून शपथ दिली जाते, हे पॉईंट तुम्हाला इथं समजलं असेल. ओके, आता मुख्यमंत्र्यांच्या अधिकार कार्यांकडे थोडंसं या. राज्य विधिमंडळाची अधिवेशनं बोलवण्याबाबत आणि ती स्थगित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री राज्यपालांना सल्ला देतात. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यातील मुख्य दुवा आहे
आणि राज्य विधानसभेचा तो प्रमुख आहे. मुख्यमंत्री कधीही राज्यपालांकडे विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करू शकतात. ओके, या 3 गोष्टींवरून तुम्हाला काय लक्षात आलंय बरं? मुख्यमंत्री कुणाकडे जात आहेत? हे करून द्या, प्लीज करा, हे असं करायचं तुम्हाला मी सल्ला देतोय. हे कुणाकडे जाऊन बोलतायत? राज्यपाल. म्हणजे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जर पॉवर कुणाकडे जास्त आहे असं विचारलं तर काय सांगाल? राज्यपालांकडं. राज्यपालांकडं ॲक्च्युअलमध्ये कागदावरती जी पेपरवरती जी पॉवर आहे ही राज्यपालांकडे जास्त आहे, पण ॲक्च्युअल पॉवर ही मुख्यमंत्र्यांकडे असते. आता हे तुम्हाला कन्फ्युजिंग थोडंसं वाटतंय, मी अगदी शॉर्टमध्ये व्यवस्थित सांगतो. मुख्यमंत्री हा कार्यकारी प्रणालीचा प्रमुख असतो आणि जो नामधारी प्रमुख आहे, जो ॲक्च्युअलमध्ये पॉवर सीटवर बसला आहे, तो असतो राज्यपाल. ही आपली संसदीय प्रणाली आहे, त्याच्यामुळं असं आहे. अध्यक्षीय प्रणाली ज्या देशांमध्ये आहे, ज्या राष्ट्रांमध्ये, त्या देशांमध्ये असं नसतं. त्या देशांमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल अमेरिकेमध्ये राज्यपाल किंवा त्यांना गव्हर्नर म्हटलं जातं, तर गव्हर्नरकडंच सगळ्या पॉवर असतात. तिथं काय असं मुख्यमंत्री वगैरे पॉवर नाही आहे कुणाकडं. तर तिथं गव्हर्नरच हे कार्यकारी आणि त्याचबरोबर नामधारी. कार्यकारीलाच वास्तविक सुद्धा म्हटलं जातं. वास्तविक प्रमुख कोण? तर तिथं अमेरिकेमध्ये गव्हर्नरच वास्तविक प्रमुख पण आहे त्या त्या राज्यांचा, आणि तोच नामधारी प्रमुख सुद्धा आहे त्या त्या राज्यांसाठी. अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत आणि तिथलचे राज्य आणि इथलचे राज्य कम्पेअर जर केलं, आता मी हे तुम्हाला का सांगतोय याच्या मागं कारण आहे. मी असंच गोष्ट सांगायची म्हणून सांगत नाही आहे. आयोगाने अमेरिके आणि भारताच्या संदर्भातचे कंपॅरिझन ऑलरेडी विचारलेत. अमेरिकेमध्ये गव्हर्नर हे पद हे प्रत्यक्षरित्या निवडलं जातं आणि भारतामध्ये मुख्यमंत्री हे पद अप्रत्यक्षरित्या निवडलं जातं. हे विधान योग्य आहे की अयोग्य, असे क्वेश्चन आयोगाने विचारलेत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय हे मुख्यमंत्री पदाची तरतूद ही अमेरिकेसोबत कम्पेअर केली जाते. ठीक आहे. मग अमेरिकेमध्ये अध्यक्षीय प्रणाली आहे, भारतामध्ये आहे संसदीय प्रणाली. अमेरिकेमध्ये जो गव्हर्नर असतो तोच तिथं कार्यकारी आणि नामधारी प्रमुख आहे. इथं भारतामध्ये तसं नाही आहे. भारतामध्ये संसदीय प्रणाली आहे आणि याच्यात मुख्यमंत्री हा कार्यकारी प्रमुख असतो, वास्तव प्रमुख असतो, पण नामधारी प्रमुख कोण असतो? तर तो राज्यांसाठी राज्यपाल आणि केंद्रासाठी राष्ट्रपती. ठीक आहे. म्हणजे रबर स्टॅम्प त्यांना म्हटलं जातं किंवा नामधारी प्रमुख, भारताचे प्रथम नागरिक. तर हे सगळे मान जे आहेत ना ते फक्त या पदाला दिलेले आहेत. केंद्रामध्ये राष्ट्रपतींना आणि राज्यामध्ये राज्यपालांना. ठीक आहे. हे जी काही संसदीय प्रणाली आणि त्याच्यातून मग हे राज्यपाल हे पद वगैरे जे आहे ना, तर ह्याची जी पद्धती ही भारताने कॅनडाकडून घेतली आहे, अमेरिकेकडून नाही. ओके, हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन बनतात. आता मी थोडंसं प्रश्नांकडे येतोय. प्रश्नांच्या माध्यमातून आपण थोडंसं बघूयात ह्या पदाविषयी कसे आयोगाने क्वेश्चन विचारलेत. पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोण कोण मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान झाले? याचा अर्थ काय? असे कोण व्यक्ती आहेत की जे पंतप्रधान तर बनले पण त्याआधी ते पर्टिक्युलर राज्यांसाठी मुख्यमंत्री होते? असे कोण व्यक्ती आहेत खालीलपैकी, असं इथं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलंय. पहिलं जे व्यक्ती दिले इथं ते म्हणजे मोरारजी देसाई. मोरारजी देसाई हे बॉम्बे प्रांताचे मुख्यमंत्री होते. बॉम्बे प्रांत का म्हणतोय मी? तर बॉम्बे प्रांत म्हणजे त्या काळातला गुजरात आणि महाराष्ट्र. ओके, तर 1952 ते 1956 मध्ये मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री पदावरती होते. 1977 मध्ये ते पुढे जाऊन पंतप्रधान बनलेत आणि ते गैर काँग्रेसी देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. ओके, असा जर आयोगाने क्वेश्चन विचारला की भारतातले पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान कोण, तर मोरारजी देसाई हे त्यांचं उत्तर आहे. 1977 मध्ये ते पंतप्रधान बनलेत. ते काँग्रेसमध्ये नव्हते. ओके, म्हणजे 1977 पर्यंत काँग्रेसमधलेच कोणी ना कोणी व्यक्ती हे आपल्या देशाचे पंतप्रधान बनलेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. दुसरा दिले व्ही.पी. सिंग. तर व्ही.पी. सिंग हे आपल्या देशाचे पंतप्रधान होते, पण ते मुख्यमंत्री होते का? तर हो, व्ही.पी. सिंग हे उत्तर प्रदेशचे CM होते आणि त्यानंतर पुढे जाऊन ते देशाचे पंतप्रधान सुद्धा बनलेत. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान तर आहेतच, पण ते मुख्यमंत्री होते का? तर यस, 2001 पासून ते 2014 पर्यंत मुख्यमंत्री या पदावरती नरेंद्र मोदी होते. ओके, आणि ते गुजरातचे सगळ्यात जास्त सिटिंग CM आहेत, म्हणजे त्यांनी सगळ्यात जास्त कार्यकाल ॲज अ मुख्यमंत्री म्हणून गुजरातसाठी दिलेला आहे. पुढं 2014 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता, कारण ते पंतप्रधानाची शपथ घेणार होते. त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी दिला आणि देशाचे पंतप्रधान बनलेत.
चौथं विधान दिलं की चौथे व्यक्ती दिलेत राजीव गांधी. तर नाही, राजीव गांधी हे कधीच कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री नव्हते. मनमोहन सिंग होते का? तर नाही, मनमोहन सिंग सुद्धा कुठल्याच राज्याचे वगैरे मुख्यमंत्री नव्हते. आणि अटल बिहारी वाजपेयी हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते का? आता हे तुम्ही कसं क्वेश्चनला टॅकल कराल? लेट से मला माहिती नाही अटल बिहारी वाजपेयी होते की नाही. मी काय करणार, पर्यायांकडे येणार. पहिला पर्याय बघा 1, 2, 3 म्हणजे मोरारजी देसाई, व्ही पी सिंग आणि नरेंद्र मोदी हे आपल्याला माहिती आहे, कन्फर्म आहे. तर इथं 6 ऑप्शन दिला आहे का? किंवा अटल बिहारी वाजपेयी संदर्भात संविधान आहे का? तर नाही. म्हणजे आपलं एक आन्सर आपण फर्स्ट पर्यायाकडे आन्सर म्हणून बघू शकतो. दुसरा पर्याय बघा 2, 3, 4 हे कन्फर्म आहे की राजीव गांधी मुख्यमंत्री नव्हते, त्याच्यामुळे दुसरा पर्याय आपण एलिमिनेट करू. तिसरा पर्याय बघा 4, 5, 6 तर आपल्याला हे माहिती आहे ना राजीव गांधी नव्हते मुख्यमंत्री, तर हा पण पर्याय इलिमिनेट होईल. वरीलपैकी कोणतेही नाही हे विधान असू शकतं का? नाही, कारण याच्यापैकी 3 तर मुख्यमंत्री होते. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. अटल बिहारी वाजपेयी सुद्धा कुठल्याच राज्याचे मुख्यमंत्री नव्हते. मग आपल्या देशाला जे मुख्यमंत्री पुढे जाऊन पंतप्रधान म्हणून लाभले ते कोण कोण? मोरारजी देसाई, चरण सिंग. तर चरण सिंग यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते उत्तर प्रदेशचेच मुख्यमंत्री होते. त्यांना शेतकरी नेता म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे. पुढे जाऊन ते देशाचे पंतप्रधान सुद्धा बनले. व्ही पी सिंग सुद्धा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. PV नरसिंह राव हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ओके, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊन ज्यावेळेस ते पंतप्रधान बनले तर ते असे साऊथमधून येणारे, दक्षिणेकडील राज्यांमधून येणारे पहिले व्यक्ती बनले की जे देशाचे पंतप्रधान बनलेत. ओके, म्हणजे द इंडियन फ्रॉम अ साऊथ हू बिकम अ PM. तर पहिले PM आहेत PV नरसिंह राव. असं साऊथ इंडियन टर्म नका यूज करू. हे सगळे इंडियनच आहेत, भारतीय आहेत, फक्त ते साऊथकडून येतात म्हणून इंडियन फ्रॉम अ साऊथ असं थोडंसं म्हणायला शिका. ठीक आहे. HD देवेगौडा हे सुद्धा कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते आणि पुढे जाऊन पंतप्रधान बनलेत. नरेंद्र मोदी यांच्याविषयी आपण ऑलरेडी बघितलं आहे. ठीक आहे. म्हणजे एकूणच तुम्ही जो अभ्यास केला आत्ता या लेक्चरमधून सुरुवातीला त्याच्यावरती हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह कधी होईल तर ज्यावेळेस एखादी अपॉइंटमेंट होते. म्हणजे हा प्रश्न आयोगाने कधी विचारला होता? ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनले त्यापूर्वी ते मुख्यमंत्री होते ना. मग नेहमी मोदी हे फेममध्ये कसे होते? ते गुजरातचे CM आहेत या प्रकाश झोतामध्ये ते नेहमी असायचे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हा क्वेश्चन आयोगाने विचारला आहे. पुढचा एक क्वेश्चन बघा. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विधान 1 संसदीय प्रणालीतील राज्यपाल हा राज्याच्या कार्यकारी विभागाचा नामधारी प्रमुख असतो. आणि 2 अध्यक्षीय प्रणालीत राज्यपाल हा राज्याच्या कार्यकारी विभागाचा नामधारी व वास्तविक प्रमुख असतो. भारी क्वेश्चन आहे ना. याच्यावरती क्वेश्चन म्हणजे याच्यावरची माहिती आपण ऑलरेडी बघितली आहे. अमेरिका आणि भारताची जी आपण कंपॅरिझन करून बघितलं, अध्यक्षीय प्रणाली, संसदीय प्रणाली, याच्यावरती बेस्ट हा क्वेश्चन आहे. हा आयोगाने विचारलेला आहे. विधान 1 आहे संसदीय प्रणालीमध्ये म्हणजे भारतात काय होते? राज्यपाल हा राज्याच्या कार्यकारी विभागाचा नामधारी प्रमुख असतो. करेक्ट आहे ना हे? नामधारी प्रमुख, राज्यपाल नामधारी प्रमुख. अध्यक्षीय प्रणालीमध्ये राज्यपाल हा काय आहे? राज्याचा कार्यकारी विभागाचा नामधारी आणि वास्तविक दोन्ही सुद्धा. म्हणजे ज्यावेळेस अध्यक्षीय प्रणाली अमेरिकेमध्ये जी आहे ना, तर राज्यपाल हा तिथं दोन्हीचा प्रमुख, दोन्ही म्हणण्यापेक्षा त्याला एक वास्तविक प्रमुख तर आहेच तो, त्याचबरोबर नामधारी प्रमुख सुद्धा तोच आहे. ठीक आहे. तर इथं दुसरं विधान सुद्धा योग्य आहे, पहिलं विधान सुद्धा योग्य आहे. त्यामुळे असा पर्याय निवडा ज्याच्यामध्ये अ आणि ब किंवा 1 आणि 2 योग्य दिलेत. तर C जो ऑप्शन आहे किंवा पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट उत्तर आहे. इथं दोनही विधानं बरोबर दिलीत, योग्य दिलीत. ओके. पुढचा आणखीन एक प्रश्न बघा. खालीलपैकी चुकीची विधाने ओळखा. पहिलं विधान आहे राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी आणि नियुक्तीची विशिष्ट प्रक्रिया सांगितलेली नाही. करेक्ट विधान आहे ना. मुख्यमंत्र्यांच्या निवडीची आणि नियुक्तीची काही विशिष्ट प्रक्रिया सांगितली आहे का? नाही. कलम 164 नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करेल. तर हे विधान योग्य आहे ना? हो. 64.1 आपण बघितलं होतं की राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील आणि इतर जे मंत्री आहेत त्यांची नियुक्ती सुद्धा राज्यपाल करतील. त्यांच्यासाठी सल्ला मात्र मुख्यमंत्र्यांचा घेतील. ठीक आहे. दुसरं विधान आपलं योग्य आहे. खालीलपैकी आपल्याला चुकीची विधानं ओळखायची. पहिलं विधान चुकीचं आहे 1. ओके. मग आता ऑप्शन इलिमिनेट कडे जा. पहिला ऑप्शन बघा, ए ऑप्शन दिलाय 1, 2, 3. 2 तर योग्य आहे ना. मग जिथं जिथं 2 आहे ते आपण इलिमिनेट करू शकतो. ऑप्शन ए आणि बी ऑप्शन इलिमिनेट करा. C आणि D कडे बघायचं आहे. यात तिसरा आणि चौथा जे विधान दिले याच्यातलं एक जरी विधान तुम्हाला करेक्ट आलं ना, हा प्रश्न सॉल्व्ह होतोय. भारतात मुख्यमंत्र्यांची निवड अप्रत्यक्ष रीतीने होते.
अप्रत्यक्ष रीतीने होते का? हो ना, बरोबर आहे ना. तुम्ही जाऊन लेट्स से की एकनाथ शिंदेना मत तुम्ही स्वतः टाकलं का? नाही, तुम्ही तर आमदार निवडून दिले. त्या आमदारांनी स्वतःमधून एक व्यक्ती निवडलाय ज्याला आपण मुख्यमंत्री बनवतोय. असंच झालंय ना. तर यस, म्हणजे भारतात मुख्यमंत्र्यांची निवड अप्रत्यक्षरित्या होते, हे विधान तिसरं योग्य आहे. तर हे सुद्धा इलिमिनेट होत आहे ना. आपल्याला तर चुकीचं निवडायचं आहे. चौथा पर्याय बघा, अमेरिकेत मुख्यमंत्र्यांची निवड प्रत्यक्ष रीतीने होते. तर प्रत्यक्ष रीतीने होते की अप्रत्यक्ष रीतीने होते हे माहिती नाही आहे समजा, तरीसुद्धा पर्याय क्रमांक डी किंवा 4च आपलं उत्तर असणार आहे ना. कारण पहिले ए, बी आणि सी हे तीनही पर्याय इलिमिनेट केलेत आपण. हे 1, 2, 3 विधानं योग्य आहेत. त्यामुळं पर्याय बघितल्यावर आपल्याला 100% खात्रीने आपण सांगू शकतो की अमेरिकेत मुख्यमंत्र्यांची निवड ही अप्रत्यक्षरित्या होत असणार आहे. म्हणजे चौथा पर्याय जो प्रत्यक्षरित्या सांगितलंय हा चुकीचा दिलाय, चौथं विधान चुकीचं दिलंय. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 किंवा ड हे आपलं करेक्ट उत्तर आहे. पर्याय क्रमांक किंवा डी हा ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे चौथा जे विधान आहे हे योग्य कसं असेल? अमेरिकेत मुख्यमंत्र्यांची निवड ही अप्रत्यक्ष रीतीने होते. भारतात आणि अमेरिकेत निवड प्रक्रिया मुख्यमंत्री या पदाची तरी सेम आहे. खरं अमेरिकेमध्ये मुख्यमंत्र्याची निवड हे म्हणणं थोडंसं टेक्निकली चुकीचं आहे. कारण अमेरिकेत मुख्यमंत्री हे पद नाही आहे, पण राज्यपाल आहे. ओके, आणि अमेरिकेतला राज्यपाल हा भारतातला हा मुख्यमंत्री आणि राज्यपाल या दोन्ही पदांच्या इक्विव्हॅलेंट आहे. ओके, त्यामुळे इथं मुख्यमंत्री यूज केलं आहे, पण हे रिप्रेझेंटेशन वाईज बरोबर आहे. टेक्निकली मुख्यमंत्रीऐवजी राज्यपाल द्यायला पाहिजे होता. ओके, तर याच्यामध्ये करेक्ट उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 4 किंवा डी. ओके, तर आत्ता ना थोडा माझ्याकडे कमी वेळ आहे म्हणून मी एवढेच प्रश्न घेतोय. मी थोडा घाईत होतो, पण तुमच्यापर्यंत लेक्चर घेऊन यायचं होतं आणि सगळी माहिती इम्पॉर्टंट शेअर करायची होती म्हणून हे लेक्चर पटकन घेतलेलं आहे मी. हे सगळे इतर प्रश्न आहेत बघा, हे सगळे अगदी क्वालिटी क्वेश्चन्स आहेत. तुम्ही सगळे हे क्वेश्चन्स बघा. या लेक्चरची PDF सुद्धा मी देईल, तर ते एकदा क्वेश्चन्स बघा सॉल्व्ह होतात की नाही मला कमेंट करून कळवा. सॉल्व्ह व्हायलाच पाहिजेत, कारण जी इन्फॉर्मेशन या लेक्चरमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली आहे ना त्याच्यावरतीच आधारित हे सगळे प्रश्न आहेत. जर तुम्हाला प्रश्न हे सॉल्व्ह नाहीत झाले तर मला कमेंट करा. मी नक्कीच या सगळ्या क्वेश्चन्सला सुद्धा एका लेक्चरमध्ये घेईल. ओके, म्हणजे याचं एक्सप्लेनेशन अगदी डिटेलमध्ये देईल. तर आय होप हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. लेक्चर कसं वाटलं हे मला कमेंट करून कळवा. आणि असे लेक्चर आपण इतर सब्जेक्टसाठी घ्यायचे का तर याच्याविषयी तुमचं मत आम्हाला कमेंट करून कळवा. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.